ओके, थँक्यू. सो हां, पुन्हा एकदा क्वेश्चन विचारतो. तुम्ही आन्सर सांगितलं 3. सो तुम्ही आन्सर सांगितलं 4. द करेक्ट आन्सर इज 3. इम्पोर्ट t.t. करेक्ट. सो इथे एक प्रोजेक्ट आहे न्यू स्टार्ट नावाचा आणि हा प्रोजेक्ट लाईव्ह आपल्या डिरेक्टरीमध्ये सुद्धा प्रेझेंट असणारच आहे. त्याचं लोकेशन आपण चेक करूयात. सो टू चेक इट आपण याच्यावर राईट क्लिक करणार. इथे 4th नंबरला एक ऑप्शन आहे कॉपी पाथ और रेफरन्स, त्यावर क्लिक करणार. इथे ॲब्सोल्यूट पाथ आपण कॉपी करूयात. तर कंट्रोल शिफ्ट सी इज शॉर्टकट की फॉर दॅट. वी आर जस्ट प्रेसिंग इट. माय कम्प्युटर स्टार्ट करूयात आणि इथे ॲड्रेस बारमध्ये आपण तो ॲड्रेस पेस्ट करू. एंटर करूयात. हा प्रोजेक्ट आपल्याला दिसू लागेल. तो आहे सी ड्राईव्ह युजर्स फोल्डर ॲडमिनिस्ट्रेटर पायचाम अँड न्यू स्टार्ट मध्ये. ओके. इथे तुम्हाला दिवाळी मेन आणि एक फोल्डर आपण बनवलं नवीन टी नावाचं. याच्या व्यतिरिक्त आपण अजून दुसरं काहीतरी बनवूयात. सो राईट क्लिक करूयात. लेट्स क्रिएट ए न्यू फोल्डर. फोल्डरला नाव देऊयात आपण STU. यू फोल्डर मध्ये आपण एक पायथॉनची फाईल क्रिएट करूयात. सो व्हेरी फर्स्ट वी आर क्रिएटिंग टेक्स्ट डॉक्युमेंट. टेक्स्ट डॉक्युमेंट ऑन केली आणि यात आपण एखादं फंक्शन डिफाईन करूयात. सो डिफाईन कोणतं फंक्शन डिफाईन करतात? टाइमपास. ठीक आहे. टॅब देऊयात प्रिंट. आई बाबाची आणि साईबाबाची शपथ. आय होप की तुम्ही बघितला असेल तो पिक्चर. मी नाही बघितलेला अजून, पोरं सांगतात. याला आपण नाव देऊयात. यू मध्ये काय नाव देता? डब्ल्यू. ओके. EY. सो काय काय केलं पुन्हा एकदा सांगतो. आपण पायथॉन मध्ये इथे राईट क्लिक करून कॉपी पाथ केला आणि लाईव्ह त्याचं लोकेशन चेक केलं. ऍक्च्युली आपण तिथूनच करू शकत होतो, बट एक इथूनही सांगितलं तुम्हाला. राईट क्लिक करून न्यू आणि इथून फोल्डर क्रिएट केला. प्रोजेक्ट आपल्याला इथून हँडल करावा लागणार आहे मोस्ट ऑफ द टाइम. ह्याच ज्या काही फाईल्स आहेत त्या आपल्याला होस्टिंगला अपलोड कराव्या लागतात. देन आफ्टर SSH वर आपल्याला आपलं पायथॉन इन्स्टॉल करावं लागतं आणि देन तो प्रोजेक्ट लाईव्ह होतो. तर पायचाम मध्ये राईट क्लिक करून तुम्ही न्यू मधून इथून डिरेक्टरी बनवू शकता. जशी यू बनवली तशी आपण एक व्ही नावाची बनवूयात. तर तुम्हाला दिसेल एक टी आहे, एक यू आहे आणि एक व्ही पण आहे. त्या व्ही मध्ये पण आपण एक न्यू बनवू पायथॉन फाईल अँड लेट्स क्रिएट झेड. झेड नावाची पायथॉन फाईल बनवली. इथे डिफाईन करूयात एक फंक्शन दुसरं कोणतं तरी देऊयात आपण. फंक्शन कोणतं देता? अवेंजर्स प्रिंट. बडा आहे मंगल अवसर आहे. AVG नावाचं फंक्शन आहे. आता काय काय आणि कुठे कुठे बघून घ्या एकदा. पण मेन मध्ये ह्या सगळ्या गोष्टी इम्पोर्ट करणार आहोत. 3 फोल्डर्स आहेत आपल्याकडे. एक टी, त्यामध्ये टी नावाचं मॉड्यूल ऑलरेडी रेडी आहे, ज्यात फक्त हॅलो आणि पी नावाचं फंक्शन आहे. देन वी हॅव यू. यू मध्ये डब्ल्यू नावाचं फंक्शन आहे, सॉरी मॉड्यूल आहे. त्या मॉड्यूलमध्ये TP नावाचं फंक्शन आहे, त्यात आपण एक प्रिंट दिलेला आहे. देन व्ही म्हणजेच थर्ड, झेड त्यात AVG. आपल्याला काय करायचं आता? व्ही मॉड्यूल. ओके, व्ही मधलं झेड मॉड्यूल हे आपल्याला इम्पोर्ट करायचं आहे. वी वॉन्ट टू इम्पोर्ट इट. यू कॅन सी इट. So get into main first. Let me skip this. Skip it. Skip it. This. Let's delete this. आपल्याला आता व्ही मधलं झेड मॉड्यूल इम्पोर्ट करायचं. तिथे इम्पोर्ट लिहिणार आणि खूप लंबी कहाणी तुम्हाला ऐकवली होती ऍक्च्युली. नुसतं v.z लिहा अँड वी आर डन. ओके. झेड डॉट आपल्या फंक्शनचं नाव काय होतं? AVG. रिअली? ठीक आहे, रन करा एकदा.
रिअली? एक सेकंड हा. फंक्शन आहे p. ओके, सो लेट्स wait. ओके, give me 2 seconds हा. ठीक आहे, चालत आहे. सो इथे आपल्याला थोडीशी एक एक्स्ट्रा काळजी घ्यावी लागेल हा. जस्ट वी हॅव टू रिमेंबर वन थिंग. आपण जेव्हा फोल्डर इम्पोर्ट करणार, ओके, सो व्ही डॉट झेड असं जेव्हा आपण लिहिणार, यानंतर आपल्याला पूर्ण व्ही डॉट झेड पण रिपीट करावं लागेल, आणि पण इथं आपण तेच मिस केलं होतं. ठीक आहे, सो इथे व्ही डॉट झेड डॉट एव्हीजी. थोडक्यात तो पूर्ण पाथ इम्पोर्टच्या पुढे जे काही दिलेलं आहे तर ते ऍज अ मॉड्यूल वर्क करत आहे, आणि आपण ते इथे यूज करणार. शिफ्ट F10 अँड यू विल सी द आउटपुट. ओके, लाईक शॉर्टकट देऊ का अजून एक? ओके, सो आपण याला रिनेम पण करू शकतो. सो व्ही डॉट झेड स्पेस ॲज आणि स्पेस व्ही. तर हे जे काही मॉड्यूल आहे थोडं कॉम्प्लिकेटेड दिसतंय डॉटमुळे, सो आपण त्याला अजून थोडं शॉर्टकट बनवलेलं आहे. सो फोल्डर इम्पोर्ट करायचा आणि त्यातले सब मॉड्यूल इम्पोर्ट करायचे. काही अडचण नसेल तर हँड रेस करा. सर रिपीट करा ना पुन्हा. बरं, ठीक आहे, चालतंय, मला वाटलं होतं. तो इथे आपण पुन्हा एक रिवाइज करतो. टी, यू आणि व्ही असे 3 वेगवेगळे. सर पहिल्यापासून सरचे फोल्डर बनवले होते ना आपण अगोदर. बरं, हां हां, ठीक आहे, चालतं. तर आपण पहिल्यांदा पाथसाठी इथे राईट क्लिक केला. एक फोर्थ ऑप्शन आहे कॉपी पाथ. पाथ कॉपी केल्यानंतर आपण माय कॉम्प्युटरमध्ये आलो आणि इथे तो पेस्ट केला. पेस्ट करून एंटर केलं की त्या पाथमध्ये आपल्याला नेऊन सोडलं एक्सप्लोररने. देन आफ्टर आपण राईट क्लिक केला, न्यू, अँड देन इथे एक फोल्डर क्रिएट केला. फोल्डर यू व्ही झेड नावाने आपण बनवणार. झेड मध्ये एक पायथॉनची फाईल आपण क्रिएट केली. त्या फाईलमध्ये एक फंक्शन डिफाईन करणार आपण. यावेळेस आपण डिफाईन करूयात ए प्रिंट रिव्हिजन असं नाव दिलं आपण याला. आता याला सेव्ह करणार. याला ॲज अ मॉड्यूल आणि पायथॉनची फाईल म्हणून आपल्याला रिनेम करायचं आहे. सो फोल्डर कोणतं आहे आता? झेड. ओके, झेड मध्ये आपण ए बनवला ना, तर ए मध्ये आपण ह्या फाईलला नाव काय द्यायचं? झेड देऊयात. ओके, काही अडचण नाही, लक्षात ठेवा फक्त. सो झेड फोल्डर, झेडची पायथॉन फाईल किंवा मॉड्यूल म्हणूयात आपण त्याला. झेड डॉट पाय. आपण पायथॉन ऑन करणार. इथे लिहायचं आहे इम्पोर्ट. तुम्हाला इकडे ते फोल्डर दिसेल, यू जस्ट रिफ्रेश किंवा इथे या एकदा, तुम्हाला इथे झेड दिसायला लागेल. तो झेड डॉट झेड, एंटर. झेड डॉट झेड डॉट ए हे आपलं फंक्शन आहे. शिफ्ट F10 वी विल सी रिव्हिजन. संगम कळाला? येस सर. समाधान, समाधान. ओके, हो येस. सो दिस इज वॉट इम्पोर्टिंग ऑफ मॉड्यूल्स. याच्या व्यतिरिक्त एक दुसरा अजून टॉपिक असा आहे, म्हणजे छोटासा, की आपल्याला स्पेसिफिक पाथ द्यायचा आहे, ॲब्सोल्यूट पाथ द्यायचा आहे. कारण प्रोजेक्ट हँडलिंगमध्ये बऱ्याच वेळेस होणार आहे की आपण एखाद्या वेगळ्या फोल्डरमध्ये मॉड्यूल्स क्रिएट करून ठेवलेत. लाईक जी ड्राईव्हमध्ये आपण एक क्यू डॉट पाय नावाची फाईल रेडी बनवून ठेवलेली आहे. त्याला एडिट केल्यानंतर तुम्ही बघू शकाल की झेड नावाचं फंक्शन आहे आणि झी फंक्शन असं दिसतंय. सो ही क्यू डॉट पाय मला आता इम्पोर्ट करायची आहे, परंतु ती आपल्या लोकेशनवर नाही आहे, ती भलत्याच ठिकाणी आहे. मग अशा वेळेस आपल्याला तो पूर्ण पाथ रेफर करावा लागेल. त्यासाठी आपल्याला इथे एक इम्पोर्ट
आणि सिस म्हणजे सिस्टम एक डिफॉल्ट मॉड्यूल आहे. जसं काल आपण मॅथ डॉट आणि डेट याच्यासाठी मॉड्यूल्स बघितले होते, सेम तसंच एक डिफॉल्ट मॉड्यूल आहे. या मॉड्यूलमध्ये काही फंक्शन आहे, त्यापैकी एक म्हणजे पाथ आणि त्यातलं एक फंक्शन आहे इन्सर्ट. सो सिस्टीम पाथ इन्सर्ट याच्या आतमध्ये इंडेक्स हा 0च ठेवायचा आपल्याला सध्या. देन कॉमा करून आपण एक क्लिअर लोकेशन देणार, ऍब्सोल्यूट लोकेशन म्हणायचं याला. सो जी कोलन म्हणजे जी ड्राईव्ह कोलन आणि डबल स्लॅशने आपण ते नोट केलं थोडक्यात. तिथे आपण पॉइंटिंग केलेलं आहे. आफ्टर पॉइंटिंग आता आपल्याला ते मॉड्यूल एकदा इम्पोर्ट करायचं. ओके, सो इथे लिहिणार इम्पोर्ट स्पेस आणि आपल्या फाईलचं नाव आहे क्यू. कॅन सी इट क्यू डॉट पाय. त्या क्यू मधील झेड नावाचं फंक्शन आपण एक्झिक्यूट करूया. तुम्हाला झी फंक्शन दिसायला लागेल. इथे एक अडचण येते, इथे तो एरर दाखवतो, म्हणजे बिफोर एक्झिक्युटिंग तो तुम्हाला एरर दाखवतो. त्याचं कारण असं आहे की जोपर्यंत आपला प्रोग्राम चालू आहे तोपर्यंत ह्या पाथशी तो रिलेट करत नाही. जेव्हा रन करणार आहे, रन केल्यानंतर तो ह्या पाथवर जातो, तिथे फाईल आहे का ही शोधतो, किंवा जे काही असेल मॉड्यूल आपलं, जसं की आपण क्यू इम्पोर्ट केलं त्यावेळेस तो शोधतो. लाईव्हली त्याला काही सापडत नाहीये, त्यामुळे तो इथे रेड अंडरलाईन दाखवणार, एरर दाखवणार. जेव्हा रन करू रन टाइमला एरर येणार. शिफ्ट F10 अँड यू विल सी इट्स फाईन. ओके, हा पुढचा एक सिस्टम पाथ इन्सर्टचा टॉपिक कळाला असेल तर क्विकली हँड रेस करा सगळ्यांनी. नसेल कळाला सो आपण पुन्हा एकदा रिवाइज करू शकतो. हा, आणि मोस्ट ऑफ द टाइम मी तुम्हाला मागे सांगितलं होतं की असेच काही फॅक्टर्स असतात की ज्याच्यामुळे आपला प्रोजेक्ट जो आहे ना तो, किंवा आपलं जे काय म्हणू फुल स्टॅकनेस जो आहे तो अडून जातो. म्हणजे बघा आपल्याला आता जे शिकायचंय किंवा जे बनायचंय ना ते ऍक्च्युली हे आहे की आपल्याला डेव्हलपर बनायचंय, आणि त्याच्या अगोदर एक शब्द असेल लाईक फुल स्टॅक. फॉर बिकमिंग फुल स्टॅक डेव्हलपर ह्या छोट्या मोठ्या गोष्टी आहेत. तर तुम्ही प्रोजेक्ट कसा हँडल करता, त्या हँडलिंग साठीच्या ज्या छोट्या मोठ्या ट्रिक्स आहेत त्या तुमच्याकडे असायला हव्या. त्याचा ड्राफ्ट आपल्याला बनवता यायला हवा, आणि पुढच्या मागच्या सगळ्या टेक्नॉलॉजीचा पूर्ण नाही परंतु एक छोटासा आढावा तुम्हाला असायलाच हवा. देन आफ्टर तुम्ही परफेक्टली करू शकता. आणि त्याच्यासाठी ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत. इम्पोर्ट अशा पद्धतीने सब फोल्डर्स ॲब्सोल्यूटसाठी सिस्टम डॉट पाथ डॉट इन्सर्ट, आणि मग तुम्ही इम्पोर्ट करतात. देन कुठूनही कसाही तो प्रोजेक्ट व्यवस्थितपणे रन होत आहे. ओके, सो ठीक आहे, लेट्स प्रोसीड. हो, याचं करेक्ट आन्सर आहे इम्पोर्ट टी डॉट टी सब फोल्डर ऍक्सेस करण्यासाठी. नेक्स्ट करेक्ट सिंटॅक्स फॉर इम्पोर्टिंग द मॉड्यूल सांगा. आता याचा आन्सर सांगा क्विकली. फर्स्ट. बताओ बताओ जल्दी. फर्स्ट टाइप करून. ओके, समाधानचं म्हणणं फर्स्ट आहे. समाधान 1. नेक्स्ट बाकीचे पटपट टाईप करून सांगा, का गेले झोपी. शिवराज, श्रुती, सोनल, कल्याणी पण आहे ना. कल्याणी आन्सर. झोपी गेले. हॅलो, आवाज येतोय माझा. श्रुती सेइंग 4. व्हॉट अबाउट अदर. वैष्णवी लेफ्ट झाली. बाकीचे बाकीचे कुठे गेले. शिवराज इज सेइंग 4. ठीक आहे, याचा करेक्ट आन्सर 4 आहे. इम्पोर्ट टी हे पण तिथे टाईप केलं जाऊ शकतं. त्यानंतर आपण फ्रॉम देऊन टेम्प लिहून इम्पोर्ट लिहून त्यातलं एक सब फंक्शन किंवा सब काहीतरी इम्पोर्ट करू शकतो. हे पण करेक्ट आहे सिंटॅक्स वाईड. अँड देन आफ्टर इम्पोर्ट टी डॉट टी सब फोल्डर साठी. सो ऑल 3 आर करेक्ट. ऑल ऑफ द अबव इज करेक्ट. ठीक आहे. आपण पुढे जाऊयात.
सो आज अगेन बऱ्यापैकी इम्पॉर्टंट असा टॉपिक आहे. बऱ्यापैकी म्हणजे चांगलाच इम्पॉर्टंट आहे. सो बिलीव्ह यू कॅन अँड यू आर हाफ वे देअर. थिओडोर रूझवेल्ट. ठीक आहे. सो टुडेज टॉपिक इज फाईल हँडलिंग. ओके. की प्रत्येक प्रोग्रामिंग लँग्वेज शेवटी ह्या एका टॉपिकवर येऊन थांबत असते. म्हणजे प्रत्येक प्रोग्रामिंग लँग्वेज मोस्टली हा शेवटचा टॉपिक असतो. शेवटी शेवटी या गोष्टी शिकवल्या जातात. बाकी बनवताना तर ते सुरुवातीलाच बनवतात. This one is very important part of any programming app and web applications. की फाईल आपल्याला हँडल करता आल्या पाहिजे. फाईल हँडलिंग मध्ये काही 3 गोष्टी येणार आहेत. सो व्हेरी फर्स्ट आपल्याला ती क्रिएट करता आली पाहिजे. सेकंड वन आपल्याला ती रीड करता आली पाहिजे आपल्या प्रोग्राम थ्रू. अँड थर्ड वन इज डिलीट फाइल्स. आता इथे फाइल्स इन द सेन्स आपल्या प्रोग्रामिंगच्या किंवा पायथॉनच्या किंवा मॉड्यूलच्या फाइल्स नव्हे. ओके. त्या प्रोग्राम रन केल्यानंतर बनणाऱ्या फाईल बद्दल बोलणं चालू आहे. म्हणजे जसं आपण एखादं पेंट ऍप्लिकेशन ऑन केला. इथे काहीतरी ड्रॉइंग जेव्हा ड्रॉ करतो, ड्रॉ केल्यानंतर आपल्याला सेव्ह केल्यानंतर तो काहीतरी विचारतोय. विचारल्यानंतर आपल्याला त्याला सेव्ह करता येतं आणि कोणत्या तरी एका लोकेशनवर आपण गेल्यानंतर ते सेव्ह करू शकतो. सेव्ह केल्यानंतर आपण त्या विशिष्ट ड्राईव्ह मध्ये जाऊन ते बघू पण शकतो. जसं जी ड्राईव्ह मध्ये QWE नावाने आता जस्ट सेव्ह केलं ते तुम्ही ते बघू शकताय. सो पेंट इज कॅपेबल ऑफ हँडलिंग फाइल्स. तसंच वर्डही हँडल करू शकेल, एक्सेलही हँडल की ते फाईल क्रिएट करू शकतात. इव्हन डिलीटही करू शकतील आणि त्यामधला डेटा एडिटही करू शकतील. सेम आपल्याला आपल्या प्रोग्राम थ्रू हे करायचं आहे की इथे एखादी TXT ची फाईल किंवा कुठली एखादी फाईल आपल्याला तयार करायची. सो ती कशी तयार करायची बघूयात. तर काही टप्प्यामध्ये आपण हे शिकणार. तो पहिल्यांदा आपल्याला ती क्रिएट करण्यासाठी शिकायचं आहे. सो व्हेरी फर्स्ट क्रिएट करण्यासाठी ह्या 3 मेथड्स आपल्याकडे आहेत. ओके. सो चेक करूयात आपण. सो पहिल्यांदा F इज इक्वल्स टू ओपन ब्रॅकेट डबल कोट फाईलचं नाव कॉमा डबल कोट कंप्लीट आणि पुन्हा डबल कोट मध्ये X. इथे आपण लिहिणार एक ऑब्जेक्ट. F याच्यासाठी की जस्ट फाईलचं शॉर्ट ॲब्रिव्हिएशन आहे ते. F इज इक्वल्स टू ओपन. ओपन ही कॉमन फंक्शन आहे फाईल हँडलिंगसाठी. देन आफ्टर ब्रॅकेट देन डबल कोट. डबल कोट मध्ये असणार आहे लोकेशन. आपलं लोकेशन सध्याचं आजचं लोकेशन इथलं लोकलचंच असणार आहे. तर त्यामुळे आपल्याला प्रोजेक्टच्या फाईल इथे लागतील. सो न्यू स्टार्ट मध्ये इथे आपण चेक करणार आहोत आपल्या फाईल तयार होत आहेत की नाही होत आहेत. F डॉट ओपन आपण आपल्या आजच्या फाईलला नाव देऊयात एक्सपेरिमेंट 1. एक्सपेरिमेंट 1 डॉट TXT. TXT एक्सटेन्शन द्यायचं आपल्याला. तुम्ही ते बघा सध्या कुठल्याच एक्सपेरिमेंट नावाची फाईल नाहीये. सो F ओपन आपण सिरियसली ऑर्डर दिली त्याला ओपन कर. ठीक आहे. ओपन करण्यासाठी त्याच्याकडे काही मोड आहेत. त्या मोड मध्ये पहिला आहे X. X म्हणजे क्रिएट कर. X म्हणजे आपण त्याला काय सांगतोय का क्रिएट कर. जर नसेल तर सो शिफ्ट F10 करणार आपण म्हणजे थोडक्यात रन करणार. ती फाईल तिथे तयार होईल एक्सपेरिमेंट 1 नावाने. सो आपण मिनिमाइज करूयात आणि चेक करूयात experiment1.txt. सो इथे क्रिएट झाली. त्यामध्ये काहीच नसणार आहे कारण काही नाहीच आपण टाकलं पण नाही. ओके. सो काही अडचण नसेल तर हँड रेज करा. इथपर्यंत काही अडचण नसेल सो रेज द हँड. सर ऍड पण आपण प्रोग्राम थ्रू करू शकतो का? येस प्रोग्राम थ्रू करू शकतो. व्हेरी गुड. कसं करणार? युजर कडून काहीतरी इनपुट घ्यायचं. त्याला विचारायचं कुठल्या नावाची फाईल तुला करायची आहे. लेट्स हॅव टी व्हेरिएबल इनपुट ब्रॅकेट एंटर फाईल नेम. युजर कडून सध्या फाईलचं नाव घेऊया. अदरवाईज आपण इफ एल्स अशा भरपूर गोष्टी युजरला विचारून त्याला तयार करायची नाही करायची डिलीट करायची एक्सेट्रा एक्सेट्रा आणि आपण ते युजरला विचारून करू शकतो. सो फॉर नाव आय एम प्लेसिंग P. सो शिफ्ट F10 करतो. युजरने फाईलचं नाव विचारलं तर इथे फाईलचं नाव देतो काहीतरी. काय नाव द्यायचं?
एक्साइटमेंट देऊ आपण, एक्साइटमेंट डॉट टी एक्स टी. ओके, एक्साइटमेंट डॉट टी एक्स टी एंटर करूयात. सध्या इथे आपण काही आउटपुटचं प्रोव्हिजन केलेलं नाहीये, त्याने कुठलाच एरर नाही दाखवला. मिनिमाइज करूयात आणि इथे बघा तुम्हाला एक्साइटमेंट नावाने फाईल दिसेल. ओके, सो युजरने इनपुट दिलं त्यानुसार फाईल बनली. क्लिअर इथपर्यंत? इथपर्यंत Yes, हँड sir. रेज करा जर क्लिअर. ओके, यस. आपण एक काम करूयात आता पुन्हा. शिफ्ट F10 करतो आणि पुन्हा मला काय हाऊस, मी तेच नाव दिलं, एक्साइटमेंटच. EXCITEMENT डॉट TXT, सेम नेम अगेन. एंटर करूयात. आता त्याने एरर दाखवला, आणि एरर की फाईल ऑलरेडी एक्झिस्ट, की तुम्ही जे नाव प्रोव्हाइड केलं ती फाईल ऑलरेडी तिथे आहे, त्यामुळे तुम्हाला ही पुन्हा फाईल तयार करता येणार नाही. सो इथे एक्सचा पर्पज क्लिअर झाला, की एक्स ही फाईल क्रिएट करेल, एकदाच क्रिएट करेल. जर ती ऑलरेडी असेल तर तो तुम्हाला एरर दाखवेल. आर वी क्लिअर? येस सर. या, आपण एक म्हणजे सेम नावाची फाईल रिपीट नाही बनणार का सर? ऍक्च्युली असं होतं ना, हा रिपीट नाही बनणार. रिपीट ऍक्च्युली इथं कसं आहे ना, की सेम नावाने रिपीट तर बनतच नसते. की मी इथेही न्यू टेक्स्ट डॉक्युमेंट म्हणून एक्साइटमेंट नावाने ट्राय केलं तर इट्स नॉट पॉसिबल. त्यामुळे परंतु एक होऊ शकत होतं. ओके, जसं या एक्सच्या जागी आपण टाकूयात डब्ल्यू. एक्सच्या जागेवर आपण काय रिप्लेस केलं? डब्ल्यू. तर डब्ल्यू असं आहे की फाईल क्रिएट करेल, जर असेल तर इग्नोर करेल. दोन्ही गोष्टी समज में आ रहा है? येस सर. हा, इग्नोर पण थोडं डेंजर पद्धतीने इग्नोर करतो बरं का तो. बघा, एक्साइटमेंट मध्ये काहीतरी लिहितो मी इथे, काहीतरी 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 ला सेव्ह करतो. अरे, काहीतरी केलं आपलं. ठीक आहे, पायथॉन मध्ये जातो. इथे p.w आता रन करतो. एंटर फाईल नेम excitement.txt. एंटर. त्याने कुठलाच एरर नाही दाखवला, पण तुम्ही तिथे असाल तेव्हा तुम्हाला कळेल की तुमचं काहीतरी गेलं. समज में आ रहा है? येस सर. हा, सो डब्ल्यू ने पण फाईल क्रिएट होते, परंतु एक्स ने जी क्रिएट होते तर तेव्हा तो एरर दाखवतो. जर असेल तर डब्ल्यू ने एरर रेज करणार नाही. जुना डेटा ओव्हरराईट होऊन जाईल, डिलीट होऊन जाईल सिम्पली. गॉट द पॉइंट? येस सर. येस. थर्ड आहे ए. याने सुद्धा फाईल क्रिएट होणार आहे, परंतु डब्ल्यू आणि ए मध्ये आपल्याला थोडासा फरक पुढे चालून म्हणजे नेक्स्ट टॉपिक मध्ये आपण तो बघणार आहोत. तर सध्या डब्ल्यूचा फुल फॉर्म लक्षात ठेवा, राईट. डब्ल्यूचा फुल फॉर्म सध्या काय लक्षात ठेवा, राईट. एक्सचा त्यांनी का म्हणून क्रिएट दिला माहिती नाही, पण लक्षात ठेवा आता, आहे ना, काहीतरी असेल. एक्सला क्रिएट म्हणून राहिलेत ते. आणि ए फॉर अपेंड. आता जे ए दिलं ना आपण इथे, सो दिस ए स्टँड फॉर अपेंड. अपेंडचा अर्थ होतो की जे बनलेलं आहे त्याच्यात खाली आपल्याला ऍड करायचंय. तर ए हे खास आहे बघा आता आतापर्यंतच्या सगळ्या टॉपिक. तर पुन्हा एकदा आपण काहीतरी कुटाणा करूयात. सेव्ह करतो, इथे रन करतो. फाईलचं नाव विचारलं, एक्साइटमेंट डॉट TXT, कुठलाच एरर नाही. अँड देन ओपन युअर फाईल. तुमचं सगळं काही त्याच्यात तसंच आहे, काहीच लॉस नाही. सो 3 पद्धती, एफ डॉट ओपन ब्रॅकेट PA फाईल क्रिएट करण्याच्या. सो 3, त्यामध्ये एक एक्स, दुसरी डब्ल्यू आणि तिसरी ए. लेट मी कॉपी दिस इनटू युअर chat box. Get this. So where is chat box? Here is your chat box. ओके, सो क्रिएट फाईल पर्यंत सगळ्यांना व्यवस्थित लक्षात आलं असेल असं गृहीत धरतो. पुढे सरकतो. तर नेक्स्ट इज राईट फाईल्स. आता नुसतं क्रिएट करून काय अर्थ नाही त्याला, त्याच्यामध्ये जोपर्यंत आपण काही लिहित नाही तोपर्यंत मजा नाही. सो रायटिंग साठी तुमच्याकडे ही मेथड आहे, राईट. ठीक आहे. तर ओपन केल्यानंतर जो काही ऑब्जेक्ट बनतो तो एफ मध्ये असतो, आणि त्याच एफ ला आपण पुन्हा एक्झिक्यूट करणार आहोत. इथे एफ
डॉट मेथड इज राईट आणि त्याच्या आतमध्ये आपण लिहूयात हॅपी प्रोग्रेस. पुन्हा एकदा इथे लिहितो ए, शिफ्ट F10. तो विचारणार फाईलचं नाव देतो यावेळेस मोटिवेशन डॉट txt. एंटर. आता इथे मिनिमाइज करून चेक करूयात. तुम्हाला मोटिवेशन दिसायला लागेल. डबल क्लिक करा अँड यू विल सी हॅपी प्रोग्रेस. नुसती फाईल क्रिएट करून सोडून नाही दिली त्याने यावेळेस तुम्हाला त्या फाईलमध्ये काही ना काहीतरी दिसत आहे. मग हे कसं आलं? with the help of write. So f is your object, write is your function, and you passed happy progress as argument. सर एच्या जागी कधी आपण डब्ल्यू यूज केलं तर तरी पण चालेल, काहीच अडचण नाही. हा, गुड, व्हेरी गुड. आपण एक काम करूयात आता. मी आता अजून कसं एकदा हॅपी एच प्रोग्रेस? एच एच लिहितो आता सध्या अजून एकदा. आणि एक काम करूयात, हे जे मी इनपुट घेतो त्याच्याऐवजी डायरेक्टली मोटिवेशन असं लिहितो. मोटिवेशन डॉट txt. तो बघा आता f इज इक्वल टू ओपन मोटिवेशन डॉट txt. इथे पुढे ए आहे, f डॉट राईट हॅपी प्रोग्रेस. ओके. आता शिफ्ट F10 करतोय, केअरफुल लक्ष द्या. शिफ्ट F10. रन झाली फाईल. पुन्हा एकदा रन करतो, पुन्हा एकदा रन करतो. यू हॅव रन द सेम फाईल फॉर 3 टाइम्स. याला आता ऑन करूयात आपण. आणि इथे दिसत असेल तुला हॅपी प्रोग्रेस, हॅपी प्रोग्रेस, हॅपी प्रोग्रेस, हॅपी प्रोग्रेस फॉर 5 टाइम्स. जेवढ्या वेळेस रन केलं तेवढ्या वेळेस. येस सर. ए ऐवजी आता आपण देऊयात डब्ल्यू. ओके. आता रन करतो. अँड गेस व्हॉट? 1 टाइम. येस. थोडक्यात डब्ल्यू ने ओव्हर राईट केलं. तुमचं जुनं जे काही असेल नसेल त्याला काही घेणं नाहीये. अगोदरचं डिलीट करून टाकतो. येस, कम्प्लीट डिलीट करणार आणि तो नवीन जे काही तुम्ही प्रोव्हाइड करशाल तो त्यामध्ये एंटर करेल. सो डब्ल्यू इज क्वाईट सिरियस थिंग. डब्ल्यू आहे ना, कारण ओव्हर राईट मध्ये डेटा कंट्रोल झेड पण नाही करता येत आपल्याला. त्याचा जर बॅकअप घेऊन ठेवलेला असेल तरच जमेल. ओके. अदरवाईज ए इज गुड. ए डिलीट नाही करत. ओके. त्यामुळे जुना डेटा आहे. भले काही मिस्टेक झाली तर तुम्ही तिथे जाऊन डिलीट करशाल. पण डब्ल्यू असं आहे ना, लाठी भी टूटेगी आवाज भी नाही होगा. काहीच नाही, त्याला कंट्रोल झेडच नाहीये. सो फाईल राईट केला. आता राईट करताना तुम्हाला तुम्ही जेवढे एक्सपेरिमेंट्स केलेले होते आतापर्यंत, लाईक तुमचे फंक्शन्स असतील, लेट मी चेक. लाईक तुमचे फंक्शन्स असतील, तुम्ही आतापर्यंत टेबल्स बनवलेत, प्राईम नंबर्स बनवलेत, पूर्णच्या पूर्ण डेटा तुम्ही इथे एक्सपोर्ट करून ठेवू शकता. जसं एखादं बिलिंगचं छोटंसं ऍप्लिकेशन तुम्ही बनवलेलं आहे, त्याचा बॅकअप तुम्हाला घेऊन ठेवायचा आणि कुठला डेटाबेस नाही वापरायचा. सो यू कॅन गो फॉर सच फाईल्स. त्यामध्ये तुम्ही तो सगळा डेटा स्टोअर करून ठेवू शकता. जसं की एक छोटासा एक्सपेरिमेंट आपण इथे करूया. आपल्याला काय करायचंय, युजरला विचारायचं किती संख्या तुम्हाला एंटर करायच्यात. मग इथे एक युजर इनपुट असं देऊया. इनपुट हाऊ मेनी नंबर्स यू वॉन्ट टू एंटर. किती नंबर्स एंटर करायचे? तो सांगेल 10. 10 वेळेस त्याच्याकडून नंबर्स घ्या आणि 10च्या 10 संख्यांचे ऍडिशन दाखवून द्या. ओके. सो लेट्स ट्राय. फाईल. इन केस जर मीटिंग क्लोज झाली ना तर इथे लाईट येत जात आहे बरं का. ओके सर. 2 मिनिटं. हा, 2 मिनिटं तुम्ही नंतर कंटिन्यूस ठेवा. आता पुन्हा गेलेलीच लाईट. वर चालू थोडासा. UI -1. हा, पुन्हा एकदा युजर कडून आपल्याला इनपुट घ्यायचंय. युजरच्या इनपुटला यावेळेस UI2 असं लिहूयात.
इथेच INT लिहितो, खूप लिहितो, एंटर नंबर. टोटल जो की 0 असा ठेवूयात आपण. बघा काय होईल, इथे UI2 मध्ये युजरने दिलेल्या संख्या जाणार आहेत. त्या संख्या आपण सरळ आपल्या फाईलमध्ये जाऊ देणार. त्यासाठी इथे लिहिणार f.write ब्रॅकेट आणि UI2. ओके. आता याच्यात एकच मिनिट, मी फक्त एक्सपेरिमेंट करून पाहिजे. आता UI2 टाकतोय, पण माझ्यामध्ये एक छोटासा एरर येणार आहे. कारण राईट जेव्हा करतो ना, तर फाईलमध्ये इंटिजर फ्लोट सपोर्ट नाही करत, त्याला स्ट्रिंगच हवे. तर तो ऑटोमॅटिकली कन्वर्ट करेल का नाही ते बघू आपण 2 मिनिटात. नाही तर आपल्याकडे पर्याय आहे की आपण त्याला स्ट्रिंगमध्ये कन्वर्ट करू शकतो. f.write करूयात. त्यानंतर इथे प्लस डबल कोट /n. /n त्याला हवा आहे म्हणून आपण /n देऊयात. सो लेट्स चेक देन. सगळं झाल्यानंतर पुन्हा एक टोटल आपल्याला त्यामध्ये राईट करायचे. तर इथे /n प्लस टोटल. सो लेट्स रन. काही अडचण तर नाही येणार ना? जायला फक्त हाऊ मेनी नंबर यू वॉन्ट टू एंटर. 5 नंबर फर्स्ट. ओके, एरर दाखवला. सो ॲज एक्सपेक्टेड तो ऑटोमॅटिकली कन्वर्ट करणार नाही, तुम्हालाच करावं लागेल. सो टाईप str. इथेही str लिहावं लागेल. हाऊ मेनी नंबर यू वॉन्ट टू एंटर. 5 45 65 98 12 45. ओके. ओके ठीक आहे. इथे प्लस पाहिजे होता. 10 नंबर घेऊ आता. प्रोग्राम करेक्ट आहे आपला. आणि आता ह्या 10 नंबरचं जे काही ॲडिशन आहे ते तुम्हाला इथे मिळेल तुमच्या मोटिवेशन फाईलमध्ये. हे 10 नंबर्स आणि त्याची ही ॲडिशन. ॲक्च्युली तिथेही आपण ॲडिशन बघू शकतो, परंतु आता हा बॅकअप म्हणून तुम्हाला इकडे मिळत जाईल. तो इथेही आपण ती ॲडिशन चेक करू शकतो. टोटल शिफ्ट F10. हाऊ मेनी नंबर 7. 7 12 13. 7 वेळेस विचारलं. 223. पण ह्या जुन्या नंबरचा हिशोब आपल्याला इकडे बघता येईल मोटिवेशन मध्ये. यू कॅन सी दिस. सो एक टास्क तुमच्यासाठी असं छोटंसं राहील की फाईल क्रिएट करायची आणि त्यामध्ये टेबल्स बनवायचे तुम्हाला 2 ते 20 पर्यंतचे. आउटपुटमध्ये ते दिसले पाहिजेत. विथ द हेल्प ऑफ लूप तुम्हाला हे काम करायचं आहे. 2 ते 20 पर्यंतचे पाढे तुम्हाला एका फाईलमध्ये आउटपुट म्हणून दिसले पाहिजे. सो आत्तापर्यंत जवळपास कळालं, म्हणजे ज्यांना असं वाटतं कळालं मला आहे ना, 100 असं टाईप करा. ज्यांना ज्यांना कळालं ते. मीच 2दा टाईप केलं बरं का आता. ठीक आहे. समाधान गॉट 100. समाधान माय काउंट ठेवला तरी चालेल हा. वैष्णवी 100. सर हे प्रोग्रामची स्क्रीन थोडीशी मोठी करा ना, त्याचं स्क्रीनशॉट घ्यायचं. ओके, एक मिनिट मी कॉपी करून देतो प्रोग्रामच. हा घेतला. येस सर. श्रुतीला पण कळाला, वैष्णव कळाला. चौघच आहे आपण. ठीक आहे. सो f.write. हा नेक्स्ट थर्ड टास्क आपला असेल की आपल्याला ही फाईल रीड करायची आहे, की जी आपण राईट केली ती पुन्हा आपल्या पायथॉन मध्ये आपल्याला रीड करायची. तर त्यासाठी सेम f = ओपन असेल.
परंतु त्याला ह्या वेळेस आपण वेगळ्या मोड मध्ये ऑन करणार. ठीक आहे, आणि त्या मोडचं नाव आहे आर. चेक करूयात आपण एफ डॉट रीड सगळंच करूया. एफ डॉट ओपन इथे लिहिणार आर, प्रिंट एफ डॉट रीड शिफ्ट F10 आणि तुम्हाला जे काही त्या फाईलमध्ये होतं ते इथे दिसून आलं जशाला तसं. दुसरी फाईल चेक करू आपण. की त्याच्यात कुठं ना दिसतं आपल्याला एक्साइटमेंट मध्ये. अजून कोण आहे, अजून कोणती फाईल आहे? एवढीच होती, बाकी रिकामी होती. ही आहे एक मेथड रीड करण्यासाठीची. दुसरी एक मेथड आहे रीड लाईन म्हणून. सर त्या फाईलला कधी त्यामध्ये पासवर्ड लावलेला असला तर मग? मोस्टली टेक्स्ट फाईल्सचीच आपण गोष्ट करतोय सध्या. हो का? ओके, हां, तर त्यामुळे असं होणार नाही की फाईल ऑन होते नाही होते. अदरवाईज जर फाईलला पासवर्ड लावलेला असेल तरी सुद्धा ती ऑन होणारच आहे. तर ठीक आहे, पायथन मध्ये? हा, पायथॉन मध्ये ऑन होईलच. मुळात पासवर्ड ही जी सिस्टम आहे ही कशी चालते म्हणजे दोन पद्धतीने चालते ती. एक तर जेव्हा तुम्ही प्रोग्राम ऑन करता, लाईक तुम्ही विनवर्ड मध्ये जातो, तिथे काहीतरी टेक्स्ट लिहितो. ठीक आहे, टेक्स्ट मध्ये थोडासा सिक्रेट टेक्स्ट लिहू आपण. इथे आपला सिक्रेट टेक्स्ट, यू कॅन सी दिस. फाईल प्रोटेक्ट डॉक्युमेंट आणि इथे रेस्ट्रिक्ट एडिटिंग मध्ये जातो. ठीक आहे, सेव्ह ॲज करताना मला इथे पासवर्ड दिसणार आहे. टूल्स मध्ये खाली इथे जनरल ऑप्शन मध्ये जा आणि इथे पासवर्ड टू ओपन. ओके, ठीक आहे. मी तुम्हाला आता जस्ट म्हणलोच होतो की फाईल जेव्हा पासवर्डने प्रोटेक्ट केली जाते तेव्हा एक्झॅक्टली होतं काय माहिती आहे का? ती फाईल होते एनक्रिप्ट. मोस्ट ऑफ द टाइम एनक्रिप्ट होते. मोस्ट ऑफ द टाइम त्यांना एनक्रिप्ट करण्याची गरज नाही पडत. ओके, फॉर एक्झाम्पल तर एखाद्या फाईलमध्ये ABC आहे आणि त्याला तुम्ही पासवर्ड दिला आणि एन्क्रिप्शन मेकॅनिझम त्याला जर असेल तर या एच्या जागी तुम्हाला खूप मोठी काहीतरी स्ट्रिंग दिसेल. ओके, याच्या बीच्या जागी पण पुन्हा काहीतरी दिसेल, सीच्या जागी काहीतरी दिसेल, म्हणजे पूर्ण फाईलच काहीतरी कोलॅप्स्ड दिसेल अशी तुम्हाला. राईट, मग नो मॅटर की त्याला तुम्ही किती मोठा पासवर्ड द्या आणि किती स्ट्रॉंग द्या, ते किती सेक्युअर आहे. ओके, सो इथे पासवर्ड दिला जो तुम्हाला सांगत नाही, ASD म्हणून. ओके करतो आणि जी ड्राईव्ह मध्ये ही फाईल आपण जी ड्राईव्ह नाही, आपल्याला आपल्या पाथ मध्येच टाकावं लागेल ते. जी मध्ये सध्या सेव्ह करतो, t.docx नावाने. सो दिस इज पासवर्ड प्रोटेक्टेड. आपण एकदा ऑन करून चेक पण करू दे. g.txt. ओके, इथे काय पासवर्ड आहे मला माहितीच नाहीये. ओके, तो काही घेतच नाहीये. ठीक आहे, सोडून दे. त्याला कॉपी करतो आणि ते पेस्ट करतो. सो t.docx हे फाईल नेम कॉपी करतो आणि ते पेस्ट करतो. एफ डॉट रीड शिफ्ट F10. ओके, सो त्याने असं काहीतरी सांगितलं. डोंट वरी, याचं एक्सटेन्शन बदलून TXT करून घ्या. ओके, सो काहीतरी एरर दाखवत होतं. ऍक्च्युली तुम्ही जेव्हा डायरेक्ट टेक्स्ट मध्ये ऑन करता ना तेव्हा इथे दिसेल तुम्हाला बघा, ही आपली ती वर्डची फाईल आहे आणि जे आपण टेक्स्ट लिहिला होता यामध्ये काहीतरी लिहिला होता. सिक्रेट, दिस इज सिक्रेट. हा, दिस इज सिक्रेट असं काहीतरी लिहिलं. तर आपल्याला कुठंच तो सापडणार नाही कारण तो एनक्रिप्ट करून ठेवला गेला एक विशिष्ट की ने. ठीक आहे, सो मग नाही दिसत सर याचा अर्थ ना? हा, दिसत नाही मग? हा, मग तो एनक्रिप्टेड आहे त्याच्यामुळे दिसत नाही.
राहिला प्रश्न पायचामने ओपन न करण्याचं कारण ते प्रोटेक्टेड म्हणून नाही केलं. त्याचं कारण म्हणजे मोस्ट ऑफ द टाइम आता हे असतं की याच्यातले जे टेक्स्ट आहेत ना ते बरेचसे सपोर्टेड नाहीये कदाचित. म्हणजे त्याचं तेच म्हणणं आहे की इथे खाली कॅरेक्टर मॅपिंग नाही होते व्यवस्थित. अदरवाईज पासवर्डचा इश्यू नाहीये त्याला की प्रोटेक्टेड आहे किंवा काय आहे. बस ते कॅरेक्टर मॅप्स त्याला अनडिफाईन्ड आहे आणि जे पायथॉन मध्ये प्रिंट नाही केले जाऊ शकत. याला आपल्याला दुसरे एक दोन कॅरेक्टरचे कोडेक्स एकदा इम्पोर्ट केले तर ते होईल. ओके, सो उद्या तुम्हाला करून दाखवेल. एक कोडेक इम्पोर्ट करावा लागेल इथे. सध्या आपलं बेसिक मध्ये चालू आहे. एखादं लायब्ररी असणार त्याला स्पेसिफिक इम्पोर्ट केली तर डायरेक्टली ती फाईल सुद्धा आपल्याला रीड करता येईल. सो मोस्टली राहील ते. आय विल ट्राय टू फाइंड है ना. बाकी अदर म्हणजे तसं तर सिम्पल वर्डची फाईल पण मग आपल्याला ऑन नाही करता येणार आहे. कारण ते कोडेक्सच आहेत शेवटी अल्टिमेटली. ठीक आहे. आणि इथे d.tscx म्हणजे विदाउट प्रोटेक्टेड असली तरी पण नाही होत तिला open. रीड करणं थोडं डिफिकल्ट आहे बिकॉज ऑफ कॅरेक्टर मॅपिंग ओनली. बाकी त्याला काहीच अडचण नाहीये. एनकोडिंग फक्त चेक करावं लागतील त्याला इम्पोर्ट्स. गुड, असं काहीतरी चॅलेंज भेटलं पाहिजे. चालेल. सो आपलं बेसिक फाईल तर रीड करता येतील 100%. इव्हन CSV फाईल रीड करण्यासाठी आपल्याला पुढे चालून एक पांडाज म्हणून लायब्ररी आहे. ती आपण स्टडी करणार आहे खास. CSV मध्ये आपल्याला इनलाईन म्हणजे जे एक्सेलचे शीट्स आहेत त्यातलं जे बेसिक व्हर्जन आहे त्यामध्ये आपण फाईल एडिट करणार, चेंज करणार, भरपूर त्याच्यासोबत आपण खेळू शकतो. सो फॉर नाऊ रीडिंग आणि रायटिंग ह्या दोन आपल्याला टेक्निक्स आहेत त्या जमल्या पाहिजेत. सध्या आपण रीड इथपर्यंतच थांबूयात. उद्या आपण कंटिन्यू करू इथून पुढे. ठीक आहे. ओके सो सर. आज काय काय झालं एकदा मी थोडक्यात रिवाइज करतो. प्रोग्रामिंग मध्ये खूप कमी आपण केलं. जस्ट f.open रिमेंबर. हा, आणि त्यानंतर f.write. दोन मेथड्स आपण फाईल हँडलिंग मध्ये शिकलो फक्त. ओपन मध्ये फाईल क्रिएट होईल, राईट मध्ये फाईल रायटिंग होईल. रीड पण होऊ शकते ओपन मध्येच. अशा 3 मेथड्स आपण शिकलो. आय थिंक वी ऑल आर क्लिअर विथ इट. सर मंडे पासून 6ला क्लास घ्या. ठीक आहे, चालेल यार, आपण 6लाच घेऊ हा, कारण अटेंडन्सच खूप कमी होऊ राहिली. एक काम करू. अरे यार, संडेला नाही घेता येणार. हो ना सर. संडेला सुट्टीच राहते ना दर संडेला. संडेला आम्ही घेतला असतं मी, पण मला एक महत्वाचं काम आहे संडेला. ओके चालेल सर, मंडेला घे. त्याच्यामुळे मंडेला आपण कंडक्ट करूयात. फोरचा टायमिंग असला तर सर नाही होणार अटेंड करणं, कारण की कॉलेज राहतं सर रेग्युलर आता. ठीक आहे, चालेल. आपण आहे ना करूयात. 6चा नाही शक्य, थोडासा लेट करेल. ओके, हो किंवा चालेल, काही प्रॉब्लेम नाही सर, एक्झॅक्ट लेट असतो. 6ला थोडंसं मला डिफिकल्ट आहे. तर मी तुम्हाला एक्झॅक्ट सांगेल, पण 4ला नाही होणार आपली बॅच, नंतरच होईल. ठीक आहे. हो चालेल सर, एवढं 6च्या नंतर कधी पण घ्या सर, काही प्रॉब्लेम नाही. चालतं. ठीक आहे, चलता है फिर. आफ्टर 5 डन. कारण असं पण आता जो 4 नाही म्हणला, आज आला नाही तो ऋषी. त्याने काल सगळं डिस्कार्डून दिलं. तो आपण घेऊया सर का? तो एकटाच आहे ना सर 4ला, नाही तर बाकीचे भरपूर अपसेंट आहे ना दोन अरे तीन. नाही, हरकत नाही, त्याला कन्व्हिन्स करू. तो ऑफलाईनचा कॅन्डिडेट ऍक्च्युली. हो ऑनलाईनला का? कनेक्ट होता. हा, सांगतो रेकॉर्डिंग ऐक म्हणून. हो सर, नाही तर आम्हाला पण तेच ऐकायचं होतं आता. हा नाही तर ते दोघं कोणाला तरी चालेल. सो काही अडचणी असं गृहीत धरतो. आणि आजचा तेवढा एक प्रोग्राम करा की 2 ते 20 पर्यंतचा टेबल आपल्याला फाईल हँडलिंग मधून क्रिएट करायचा आहे. उद्या आल्यानंतर कोणी एकाने ते शेअर करा किंवा सगळ्यांनी शेअर करा ऍटलिस्ट. तो चालेल, मी ते क्विट करतो. हा, रेकॉर्डिंग सेंड करा सर कालची पण, कारण की ते बसलं का ते लॅपटॉप घेऊन तर काहीच कळत नाही काय करायचं म्हणून. बरं ते ठीक आहे, लेक्चर बघितलं परत तेव्हा थोडंसं अंडरस्टँड होतं. चालेल. ठीक आहे, लगेच चेक करतो. कॅन्डिडेट आले होते आज, केलं तुम्ही? अरे यस, हा 27 नंबरचा झाला. ठीक आहे. ओके, कालचं पण होऊन जाईल. हा, इथपर्यंत झालेलं आहे. कालचं नाचचं पेंडिंग आहे.
येस, आज इव्हिनिंगला नाही, उद्या मॉर्निंगलाच होईल ते. ओके, सो चालेल. थँक्यू गाईज. स्टॉप.